हॅलो फ्रेंड्स, आपण पहिला आणि दुसरा असे दोन चॅप्टर सायन्स वनचे कंप्लीट केले. राईट. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलं होतं मोशन म्हणजे काय, व्हॉट इज रिलेटिव्ह मोशन और मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशनच्या रिलेटिव्ह जेवढ्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या सुद्धा आपण पाहिल्या, टर्म्स पाहिल्या, त्याचे फॉर्म्युले, एमकेएस सिस्टम काय, सीजीएस सिस्टम काय ते पाहिले, 3 लॉज पाहिले आपण, बरोबर आहे. न्यूटनचे 3 लॉज पाहिले आणि त्याचबरोबर 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स त्याच्यामध्ये पाहिले. V इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर अँड V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आणि लास्ट आपण पाहिलं होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. नाव सेकंड चॅप्टरमध्ये सुद्धा आपण वर्क अँड एनर्जी, एनर्जीची डिटेल स्टडी आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी अशा प्रकारे सेकंड चॅप्टर विथ न्यूमरिकल्स, प्रॅक्टिस न्यूमरिकल्स आपण संपवलेला आहे. नाव वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द थर्ड चॅप्टर, करंट इलेक्ट्रिसिटी. करंट electricity. We are moving towards a new chapter from your syllabus, that is current electricity. आता आपण नेहमीच म्हणतो की करंट इलेक्ट्रिसिटी किंवा करंट आहे. किंवा लाईट आली, लाईट गेली, हे सगळं आपण कशावरून म्हणतो, या इलेक्ट्रिसिटी एनर्जी फॉर्ममुळे. या इलेक्ट्रिसिटी एनर्जी फॉर्ममुळे आपण डेली लाईफमधून सकाळी उठतो तेव्हापासून ते रात्रीपर्यंत एनर्जी, इलेक्ट्रिसिटी, करंट एनर्जी किती वापरतो ते एकदा आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सकाळी आपण उठतो, बरोबर आहे, त्याच्यानंतर आपण काय करतो, फ्रेश होतो, अंघोळ करतो. अंघोळ करण्यासाठी आपल्याला काय लागतं, गरम पाणी. आणि हे जे काही गरम पाणी आहे ते आपल्याला आपल्या गीझरद्वारे मिळतं. म्हणजे सर्वात प्रथम आपण काय वापरतो, गीझर वापरतो, बरोबर आहे. बटन दाबल्या दाबल्या पाणी गरम होतं आणि आपण अंघोळ करतो. मग आपली डेली लाईफ सुरू होते. मोबाईल चार्जिंग, लॅपटॉप चार्जिंग, फ्रीज, लाईट, फॅन, AC, कूलर, मिक्सर, वॉशिंग मशीन, हँड मिक्सर, म्हणजे ते कितीतरी असे इन्स्ट्रुमेंट्स आहेत घरी ज्याच्यामध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. म्हणजे विदाऊट इलेक्ट्रिसिटी सध्याच्या काळामध्ये तरी आपण इमॅजिन करू शकत नाही. We depend on it for almost everything in our day to day life. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण या करंट इलेक्ट्रिसिटीवर अवलंबून आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये तर मोपेड गाडी सुद्धा इलेक्ट्रिसिटीवर चालणारी आपल्याला अवेलेबल आहे. नाउ in order to avoid the inconvenience faced due to the lack of this electricity, most of the hospitals, institutes, banks, industries, they are used inverters and generators. बरोबर आहे. आता आपण पाहतो की पूर्वीच्या काळी लाईट जर गेली तर आपण काय लावायचो, मेणबत्ती लावायचो, बरोबर आहे. किंवा आई जी आहे ती, आजी जी आहे ती कंदील लावायची किंवा चिमणी लावायचे बरेच जण, दिवा लावायचे बरेच जण. पण आताच्या काळामध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय इनसफिशियंट असतो, लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी असते, तर काय केलं जातं, इन्व्हर्टर्स आणि जनरेटर्स यांचा वापर केला जातो. नाव जनरेटर्स अँड इन्व्हर्टर्स याच्यामध्ये काय केलं जातं, जी काही इलेक्ट्रिसिटी असते त्यावेळेस ती इलेक्ट्रिसिटी ही स्टोअर्ड केली जाते.
स्टोअर फॉर्म मध्ये त्याला यूज केलं जातं. आणि ज्यावेळेस लॅक ऑफ इलेक्ट्रिसिटी असते, ज्यावेळेस आपल्याकडे लाईट नसते, त्यावेळेस त्या स्टोर्ड इलेक्ट्रिसिटीचा आपण वापर करू शकतो. बरोबर आहे. मग आपण मोस्ट ऑफ द इंडस्ट्रीजमध्ये असं पाहतो, इन्स्टिट्यूटमध्ये पाहतो, बँक्समध्ये पाहतो, बऱ्याच ठिकाणी आपल्याला हा अनुभव येतो. त्याचप्रमाणे जसं बाहेरच्या कमर्शियल एरियामध्ये आपण इलेक्ट्रिसिटीला एवढं इम्पॉर्टन्स देतो, तेवढंच किंवा त्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टन्स डोमेस्टिक लाईफमधल्या इलेक्ट्रिसिटीला आहे. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी ही वापरात, जसं मी सांगितलं, कूलर आहे, मिक्सर आहे, AC आहे, वॉशिंग मशीन आहे, हँड मिक्सर आहे, मोबाईल चार्जिंग आहे, लॅपटॉप चार्जिंग आहे, एन नंबर ऑफ थिंग्स वी कॅन डू बिकॉज ऑफ ओनली करंट इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. व्हॅक्यूम क्लीनर सुद्धा एक त्याच्यातला भाग आहे. म्हणजेच माणसाच्या कमर्शियल लाईफमध्ये ॲज वेल ॲज डोमेस्टिक लाईफमध्ये दोघांमध्ये इलेक्ट्रिसिटीचं तेवढं इम्पॉर्टन्स आहे. इलेक्ट्रिसिटी जर अवेलेबल नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह फॉर्म जनरेटर्स आणि इन्व्हर्टर्स याचं संशोधन माणसांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्टोर्ड फॉर्ममध्ये इलेक्ट्रिसिटी साठवल्या जाते आणि ती साठवलेली इलेक्ट्रिसिटी गरजेच्या काळामध्ये आपण वापरू शकतो. बरोबर आहे. नाव not only man but also animals, they are also using the electric impulses or electric signals for the self defense. as it self defense म्हणून या इलेक्ट्रिक इम्पल्सेसचा आणि या इलेक्ट्रिक सिग्नल्सचा ते वापर करतात. त्याचप्रमाणे त्यांचे जे काही प्रे आहेत त्यांना शोधण्यासाठी, त्यांना डिटेक्ट करण्यासाठी सुद्धा या इलेक्ट्रिक इम्पल्सेसचा वापर करतात. माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा इलेक्ट्रिक इम्पल्सेस असतात. समजा आपल्याला चटका लागला तर आता आपण काय करतो, हात लगेच बाजूला घेतो. म्हणजेच काय होतात, हे जे काही इलेक्ट्रिक इम्पल्सेस आहेत ते आपल्या ब्रेन पर्यंत आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कुठेतरी या इलेक्ट्रिसिटीचा अंश आहे. इलेक्ट्रिक इम्पल्सेस, इलेक्ट्रिक सिग्नल्स आपल्या बॉडीमध्ये सुद्धा जनरेट होतात. बॉडीमध्ये सुद्धा आहेत. बॉडीच्या आसपास इतर इन्स्ट्रुमेंट्स यूज करण्यासाठी सुद्धा आपण त्याला करंट इलेक्ट्रिसिटीचा वापर करतो. पण त्याचबरोबर ॲनिमल्स सुद्धा काय करतात, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी किंवा स्वतःचं भक्ष्य मिळवण्यासाठी या इलेक्ट्रिक सिग्नल्सचा किंवा या इलेक्ट्रिक इम्पल्सेसचा वापर करतात. मग त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक ॲक्वेटिक ॲनिमल आहे ज्याचं नाव आहे एल्स. राईट. हा काय करतो, स्वतःचं भक्ष्य शोधण्यासाठी या इलेक्ट्रिक इम्पल्सेसचा वापर करतो. त्याचबरोबर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा या इलेक्ट्रिक इम्पल्सेसचा वापर करतो. नाउ द लाइटनिंग that strikes the earth is an example of natural electricity. म्हणजेच लाइटनिंग म्हणजेच काय, विजा कडकतात. बरोबर आहे. हे एक उत्तम उदाहरण आहे नॅचरल इलेक्ट्रिसिटीचं. बरोबर आहे. ज्यावेळेस ती काही वीज आहे ती चमकते आणि पृथ्वीवर येते, भूपृष्ठावर येते, जमिनीवर येते, त्यावेळेस हे उत्तम उदाहरण आहे नॅचरल करंट इलेक्ट्रिसिटीचं किंवा नॅचरल इलेक्ट्रिसिटीचं. आता इलेक्ट्रिसिटी बद्दल अजून जास्त जाणकारी घेण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यापैकी पहिला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वॉटरफॉल. बरोबर आहे. वॉटरफॉल जे काही आहे याच्यामध्ये पाणी काय होतं, उंचावरून खाली पडतं. बरोबर आहे. पाणी जे काही आहे हे उंचावरून खाली पडतं. म्हणजे ॲट अ हायर लेवल टू द लोअर लेवल हे पाणी खाली येत असतं. बरोबर आहे. फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम अ डॅम ॲट अ हायर लेवल. म्हणजे ज्या वेळेस आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो त्या वेळेस एका उंचावरून, म्हणजे जिथे धरण तयार केलेले, जिथे डॅम तयार केलेले, त्या उंचावरून पाण्याला खाली सोडलं जातं. बरोबर आहे. त्या उंचावरून पाण्याला खाली सोडलं जातं ॲट अ हायर लेवल टू लोअर लेवल.
बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी इट फॉल्स टू द लोअर लेवल. सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीमध्ये एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, बरोबर आहे. आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वरतून एखादी वस्तू जर खाली पडत असेल तर ती कुठे येते, खाली येते. त्याचप्रमाणे ड्यू टू द ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ड्यू टू द गुरुत्वाकर्षण शक्ती, वरती उंचावर असलेलं जे काही पाणी आहे ते खाली पृथ्वीच्या दिशेने वाहायला सुरुवात होते. एक्झॅक्टली तसंच thus as we know the direction of flow of water between 2 points depends upon the level of 2 points, right. म्हणजे हे जे काही वॉटरफॉल आहे याच्यामधून किंवा याच्यावरून पडणारं जे काही पाणी आहे त्याची जी काही डायरेक्शन आहे ती डिपेंड करते लेवल ऑफ 2 पॉइंट्स, लेवल ऑफ 2 पॉइंट्स, बरोबर आहे. डायरेक्शन फ्लो ऑफ वॉटर कोणत्या डायरेक्शननी कोणत्या डायरेक्शनवर असेल हे कशावर डिपेंड असतं, लेवल ऑफ पॉइंट्स, किती उंचावर आहे, किती खोल आहे. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुमच्या लक्षात येईल. एखादा व्यक्ती गरीब असेल आणि एखादा व्यक्ती खूप जास्त श्रीमंत असेल तर डेफिनेटली जो श्रीमंत व्यक्ती आहे तो गरीबाला दान करतो किंवा गरीबाला भीक देतो, बरोबर आहे. कधी असं पाहिलेलं आहे का तुम्ही की एखादा गरीब व्यक्ती आहे तो दान करतोय श्रीमंत लोकांना, किंवा एखादा गरीब व्यक्ती आहे जो की भीक देतोय कधी एखाद्या श्रीमंत माणसाला, डेफिनेटली नाही, बरोबर आहे. हे जे काही डायरेक्शन आहे की अमीर किंवा श्रीमंत लोकांनी गरीब लोकांना मदत केली पाहिजे किंवा त्यांना दान केलं पाहिजे, हे जे काही डायरेक्शन आहे ते कशावर डिपेंड असते, लेवल पॉइंट, त्याची लेवल काय, त्याचं स्टेटस काय यावर डिपेंड करतं की तो फ्लो कुठून कुठपर्यंत जायला पाहिजे. नाउ पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स हे कळाल्यानंतर याच्यामधला पहिला पॉइंट आपल्याला चॅप्टर मधला पहिला पॉइंट पाहायचा आहे, पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल अँड potential and potential difference. Now हे समजण्यासाठी त्यांनी तुम्हाला एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलाय. त्या एक्सपेरिमेंट साठी तुम्हाला लागणार आहेत बॉटल्स, त्याच्यानंतर लागणार आहे रबर ट्यूब्स, त्याच्यानंतर लागणार आहे क्लॅम्प्स आणि त्याच्यानंतर लागणार आहे वॉटर. 5च वस्तू लागणार आहे आणि डायग्राम जशी दाखवली आहे एक्झॅक्टली तसं तुम्हाला त्याची कन्स्ट्रक्शन करायचंय किंवा त्याला तसं ठेवायचंय. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एका हाईटवर एका उंचीवर त्यांनी काय केलेलं आहे, फर्स्ट बॉटल ठेवली, बरोबर आहे. एका उंचीवर त्यांनी फर्स्ट बॉटल ठेवलेली आणि दुसरी बॉटल त्याच्यापेक्षा थोडंसं खालच्या साईडला त्यांनी ठेवलेली. आता या दोघांना त्यांनी कनेक्ट केलेले एका रबर ट्यूब, या दोघांना त्यांनी कनेक्ट केलेले एका रबर ट्यूबनी आणि या रबर ट्यूबला त्यांनी काय लावलेलं आहे, पॅच. त्याला आपण चिमटा म्हणतो. कपडे वाळू घालण्याचा चिमटा नसतो, कपडे उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावरती आपण क्लिप लावतो, बरोबर आहे. त्याप्रमाणे नाव याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, वॉटर पोर करायचं. आता हे वॉटर पोर केलेलं आहे आणि सिच्युएशन आहे की ही क्लिप त्याला लावलेली आहे. काय होणार आहे, पाणी या बॉटल मधून या बॉटल मध्ये ट्रान्सफर होणार आहे का, डेफिनेटली नाही. पाणी या बॉटल मधून या बॉटल मध्ये ट्रान्सफर होणार नाही. आणि सेकंड याच्यामध्ये काय करायचंय, ही जी काही क्लिप आहे ती तुम्हाला रिमूव्ह करायची. ही जी काही क्लिप आहे ती क्लिप तुम्हाला रिमूव्ह करायची आहे. जसं जसं तुम्ही क्लिप रिमूव्ह करताल तसं तसं या बॉटल मधलं पाणी काय होईल, दुसऱ्या बॉटल मध्ये जाण्यास सुरुवात होईल. दॅट मीन्स द वॉटर ट्रान्सफर फ्रॉम बॉटल ए टू बॉटल बी थ्रू द ट्यूब, थ्रू द रबर
ट्यूब, बरोबर आहे. मग हे जे काही ट्रान्सफर आहे किंवा हे जे काही कंडक्शन आहे वॉटरचं, हे कुठपर्यंत चालणार आहे? हे पाणी कुठपर्यंत या बी बॉटलमध्ये वाहत जाणार आहे? तोपर्यंत वाहत जाणार आहे जोपर्यंत लेवल ऑफ ए अँड लेवल ऑफ बी दोन्ही इक्वल होणार नाही, बरोबर आहे. म्हणजे ए बॉटलमध्ये पाण्याची लेवल जी आहे ती लेवल बी बॉटलमध्ये होईपर्यंत या पाण्याचा फ्लो फ्रॉम बॉटल ए टू बॉटल बी काय होत राहणार आहे? कंटिन्युअस चालत राहणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ए बॉटल मधलं आणि बी बॉटल मधलं दोघांमधलं पाण्याची लेवल जोपर्यंत इक्वल होत नाही, जोपर्यंत सेम होत नाही, तोपर्यंत हे पाण्याचा फ्लो कंटिन्युअस राहणार आहे. मग जसं पाण्याचा फ्लो झाला तसंच इलेक्ट्रिक चार्जेसचा सुद्धा काय होतो? फ्लो होतो. जसं पाण्याचा फ्लो होतो तसंच इलेक्ट्रिक चार्जेसचा फ्लो होतो. म्हणून त्यांनी सांगितलंय लाईक अ वॉटर the flow of electric charges the flow of electric charges between two points depends on kinds of electric charges, kinds of electric level between those two points, ठीक है. And this level is called as potential level. This level is called as potential level. काय सांगितलेलं आहे? The flow of electric charges between two points. समजा हा पॉइंट आहे A आणि हा पॉइंट आहे B, बरोबर आहे. मग या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ज्यावेळेस इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो होतात, हे कशावर डिपेंड आहे? बिटवीन द काइंड्स ऑफ इलेक्ट्रिक लेवल्स. हे लेवल्स वर डिपेंड आहे. हायर लेवल आहे की लोअर लेवल आहे, या दोन पॉइंट मध्ये असलेल्या लेवलवर डिपेंड करतं की चार्जेस कुठून कुठे फ्लो होणार आहे. ए टू बी फ्लो होणार आहे की बी टू ए फ्लो होणार आहे. कोणत्या डायरेक्शन कडून कोणत्या डायरेक्शन कडे हे इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो होणार आहे. दिस डिपेंड्स ऑन द kinds of electric level between those two points and these levels is called as potential level. त्या लेवलला आपण काय म्हणणार आहोत? पोटेन्शियल लेवल. कधी कधी तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज इलेक्ट्रिक लेवल. तुम्हाला प्रश्न विचारला जातो व्हॉट इज पोटेन्शियल लेवल. त्यावेळेस तुम्हाला ही डेफिनेशन द्यायची आहे. द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस बिटवीन टू पॉइंट्स. द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस बिटवीन टू पॉइंट्स डिपेंड्स अपॉन the kind of electric level between those two points and this level is called as a potential level. म्हणजे त्यांच्यामध्ये एक लेवल असते आणि त्या लेवलवर ती लेवल डिसाइड करते की इलेक्ट्रिक चार्जेस हे कुठून कुठे फ्लो झाले पाहिजे. त्या लेवलवर डिसाइड करतं की इलेक्ट्रिक चार्जेस कुठून कुठे फ्लो झाले पाहिजे आणि त्या पर्टिक्युलर लेवलला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल लेवल. त्या पर्टिक्युलर लेवलला आपण काय म्हणणार आहोत? पोटेन्शियल लेवल. 1 मार्क क्वेश्चन आहे व्हॉट इज पोटेन्शियल लेवल. वाटल्यास क्वेश्चन लिहित चला आणि ज्यावेळेस तुम्हाला स्टडी करायची असेल, ज्यावेळेस तुम्ही हे वाचता त्यावेळेस या क्वेश्चनचे आन्सर शोधण्याचा आणि लर्न करण्याचा प्रयत्न करायचा. व्हॉट इज पोटेन्शियल लेवल? द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस between two points depends on the kinds of electric levels
बिटवीन दोज 2 पॉइंट्स, या 2 पॉइंट मध्ये असलेल्या लेवलवर डिपेंड करतं की इलेक्ट्रिक चार्जेस ही कुठून कुठे फ्लो झाले पाहिजे, आणि त्याच पर्टिक्युलर लेवलला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल लेवल और इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्या पर्टिक्युलर लेवलला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल लेवल. बरोबर आहे. आता याबद्दल तुम्हाला अजून थोडीशी डीप इन्फॉर्मेशन पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चार्जेस हे 2 प्रकारचे असतात, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामधला जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज पॉइंट ऑफ हायर लेवल ऑफ हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल फ्लो होतो. लोअर पोटेन्शियल फ्लो. काय सांगितलं मी, 2 प्रकारचे चार्जेस असतात, सगळ्यांना माहिती आहे. पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन असतो आणि निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन असतो. मग पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉन जो काही आहे तो लेवल ऑफ हायर पोटेन्शियल टू द लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल फ्लो होतो. लेवल ऑफ हायर पोटेन्शियल टू द लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल, म्हणजे जिथे जास्तीत जास्त पोटेन्शियल आहे त्या भागाकडून लोअर लेवल पोटेन्शियल, जिथे कमीत कमी पोटेन्शियल आहे त्या दिशेला तो फ्लो होतो. फ्रॉम हायर टू लोअर. पण त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोण आहे, निगेटिव्हली चार्जेस इलेक्ट्रॉन्स. ते काय करतात, लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल टू लेवल ऑफ हायर पोटेन्शियल, फ्लो होतात. कळतंय, लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल टू द लेवल ऑफ हायर पोटेन्शियल ते फ्लो होतात. कळतंय. 2 गोष्टी क्लिअर आपल्या माइंड मध्ये ठेवायच्या आहेत की पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्स किंवा इलेक्ट्रिक चार्जेस जे काही आहेत दे विल फ्लो फ्रॉम पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ लोअर potential, or a level of higher potential to the level of lower potential between the 2 points. 2 पॉइंट्स मधला हायर पोटेन्शियल जे काही आहे त्याच्याकडून लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल, म्हणजे दुसऱ्या टोकाकडे ज्या पॉइंट मध्ये लोअर पोटेन्शियल आहे अशा दिशेने तो काय होतो, फ्लो होतो. क्लिअर. आणि त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रिक पार्टिकल्स दे विल फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू द पॉइंट ऑफ हायर पोटेन्शियल, म्हणजे कमी पोटेन्शियल असलेल्या ठिकाणावरून जास्तीत जास्त पोटेन्शियल असणाऱ्या ठिकाणाकडे मूव्ह होणारे, डिस्प्लेस होणारे इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे कोणता आहे, निगेटिव्ह पोटेन्शियल. Right now we have seen that earlier. हा झाला तुमचा फर्स्ट पॉइंट, हा झाला सेकंड पॉइंट. आणि याच्या आधी सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे की इलेक्ट्रिसिटी फ्लोज ड्यू टू motion of electron or conduction of electron. त्याला आपण conduction of negatively charged electron सुद्धा म्हणू शकतो. negatively charged electrons, बरोबर आहे. थ्रू द कंडक्टिंग वायर. आपण आपल्या घरामध्ये लाईट फिटिंग पाहतो, बरोबर आहे. त्या लाईट फिटिंग मध्ये आपण काय करतो, एक मेटल तार असते, वायर असते, बरोबर आहे. मग त्या वायर मध्ये जी काही करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो होते, एका जागेवरून दुसऱ्या जागी जी इलेक्ट्रिसिटी जाते ती कशामुळे जाते, दिस इज ऑल ड्यू टू द कंडक्शन ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स और मोशन ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह होतात, म्हणूनच करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. जर हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले नसते, हे इलेक्ट्रॉन्स डिस्प्लेस झाले नसते, हे इलेक्ट्रॉन्स एका जागेवरून दुसऱ्या जागी जर गेले नसते
तर ही करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली नसती, ही करंट इलेक्ट्रिसिटीचा फ्लो तयार झाला नसता. हा झाला तुमचा तिसरा पॉइंट. आणि चौथा पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे की जे काही क्लाउड्स आहेत ते आहेत निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. ते आहेत निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आणि ते कुठे येतात? अर्थवर येतात, जिथे एकतर 0 चार्ज असतो किंवा पॉझिटिव्ह चार्ज असतो. मोस्ट ऑफ द ट्रीज जे काही असतात त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. अदरवाइज एव्हरी ॲटम इन द युनिवर्स इज न्यूट्रल असतात. बरोबर आहे. मग हे जे काही क्लाउड्स आहेत त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतात आणि हे निगेटिव्ह चार्ज अर्थ कडे स्ट्राईक होतात, अर्थ कडे ते येतात. म्हणजेच हे कुठून जातात? लोअर पोटेन्शियल कडून, लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल टू लेवल ऑफ हायर पोटेन्शियल ते मूव्ह होतात. लेवल ऑफ हायर पोटेन्शियल कडे ते मूव्ह होतात. कळतंय? कारण आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्ज असेल तर तो लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जातो आणि ते क्लाउड्स जे काही आहेत ते लोअर पोटेन्शियल आहे आणि अर्थ जी काही आहे ती पॉझिटिव्ह म्हणजेच लेवल ऑफ हायर पोटेन्शियल आहे. हे 4 मेन पॉइंट आपल्याला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे. त्याच्यापैकी हा पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट आणि तिसरा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? आपल्याला माहिती आहे चार्जेस हे 2 प्रकारचे आहेत. पहिला चार्ज आहे पॉझिटिव्ह आणि दुसरा चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज. पहिला जो काही चार्ज आहे पॉझिटिव्ह तो चार्ज लेवल ऑफ हायर पोटेन्शियल टू द लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल फ्लो होत असतो. म्हणजे हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे त्याची डायरेक्शन असते फ्लो व्हायची. आणि निगेटिव्ह पोटेन्शियल हा लेवल ऑफ लोअर पोटेन्शियल टू द लेवल ऑफ हायर पोटेन्शियल फ्लो होतो. म्हणजेच कमी पोटेन्शियल कडून जास्त पोटेन्शियल कडे वाहणारा, फ्लो होणारा, कंडक्ट होणारा इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे कोणता आहे? निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज. आणि याच निगेटिव्ह इलेक्ट्रिक चार्जमुळे कंडक्शन होतं इलेक्ट्रिसिटीचं किंवा इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. जी काही आपली मेटलिक वायर असते, कंडक्टर्स असतात, या कंडक्टरमध्ये जी काही इलेक्ट्रिसिटी फ्लो होते ही कुणामुळे होते? या इलेक्ट्रॉन्समुळे होते. जर इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले नसते, इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाले नसते, इलेक्ट्रॉन्स लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे गेले नसते तर ही करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली नसती. आणि त्याचं एक्झाम्पल म्हणून त्यांनी हा चौथा पॉइंट दिलेला आहे की जे काही क्लाउड्स आहेत ते जनरली निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉननी भरलेले असतात. म्हणजे तिथे ॲक्युमुलेशन जे काही असतं ढगाचं, त्या ढगामध्ये निगेटिव्ह चार्जेसचं ॲक्युमुलेशन असतं. आणि आपल्याला माहिती आहे की हे निगेटिव्ह चार्ज जे काही आहे ते पॉझिटिव्ह चार्जकडे काय होत असतात? अट्रॅक्ट होत असतात. म्हणजेच ही लाइटनिंग स्ट्राईक होते अर्थवर. लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स काय होत असतात? फ्लो होतात. नाउ द डिफरन्स बिटवीन द लेवल of potential between point A and B is called as electric potential. आपण त्याला काय म्हणू शकतो? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कारण हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल 2 पोटेन्शियल आहेत आणि एक हायर आहे आणि एक लोअर आहे. म्हणजे दोघांमध्ये काय असणार आहे? डिफरन्स आहे. द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल बिटवीन पॉइंट A and B, 2 पॉइंट मध्ये, समजा हा एक पॉइंट आहे आणि हा बी पॉइंट आहे. इथे हायर पोटेन्शियल आहे, इथे लोअर पोटेन्शियल आहे. म्हणजे हा जो काही कमी अधिकपणा आहे त्याच्यामुळे एक डिफरन्स क्रिएट होतो आणि त्याच डिफरन्सला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स. त्याच डिफरन्सला आपण काय म्हणणार आहोत? पोटेन्शियल डिफरन्स. हे एक्सप्लेन करण्यासाठी एक छोटीशी डायग्राम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी तुम्हाला 2 पॉइंट्स दाखवलेले. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला 2 पॉइंट्स दाखवलेले. पहिला पॉइंट तुम्हाला दाखवलेला A जो की आहे हायर पोटेन्शियलचा आणि आहे पॉइंट B जो आहे लोअर पोटेन्शियलचा. हायर पोटेन्शियल अँड लोअर पोटेन्शियल. हायर पोटेन्शियल अँड
लोअर पोटेन्शियल. राईट. आता त्यांनी सांगितलंय A is at a higher potential than conductor B conducting wire. When two are connected with a conducting wire, the potential difference created between the two ends, हे जे काही two ends आहेत त्या two ends मध्ये potential difference काय होतो, create होतो. And due to that created potential difference, electrons will flow from lower level to the higher level. कळतंय? दोन पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट आहे ए आणि बी. पहिला आहे हायर पोटेन्शियल, दुसरा आहे लोअर पोटेन्शियल. या दोन पॉइंट मध्ये जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे त्या पोटेन्शियल डिफरन्स मुळे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह होतात किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात फ्रॉम लोअर लेवल टू हायर लेवल. कारण तो फंडाच आहे. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स फ्लो फ्रॉम लोअर लेवल ऑफ पोटेन्शियल टू द हायर लेवल ऑफ पोटेन्शियल. मग हा जो काही पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, हा जो काही कमी अधिकपणा क्रिएट होतो, त्यामुळे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स लोअर पोटेन्शियल लेवल पासून हायर पोटेन्शियल लेवल म्हणजेच पॉइंट बी पासून पॉइंट ए पर्यंत फ्लो होतात. अँड दिस फ्लो विल कंटिन्यू टिल बोथ कंडक्टर्स or both ends of the conductor becomes same. जोपर्यंत ए आणि बी हे दोन्ही हायर पोटेन्शियल लोअर पोटेन्शियल पासून इक्वल पोटेन्शियल पर्यंत येत नाहीत तोपर्यंत हे कंडक्शन चालू असतं. बरोबर आहे. जसं आपण बॉटल्स मध्ये पाहिलं होतं की बॉटल मधलं पाणी हे तोपर्यंत वाहत राहतं दुसऱ्या बॉटल मध्ये जोपर्यंत दोन्ही बॉटल मध्ये पाण्याची लेवल सारखी होत. The negatively charged electrons move or flow from a lower potential level to the higher potential level, that means point B to point A, till the potential at A and potential at B both are same. जोपर्यंत पॉइंट ए आणि पॉइंट बी या दोन्ही ठिकाणांवर पोटेन्शियल सारखा होत नाही तोपर्यंत लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियल कडे हे इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली मूव्ह होत राहतील. बरोबर आहे. ओनली देन विल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन स्टॉप. म्हणजे हे जे काही फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे किंवा मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे ही स्टॉप कधी होईल, ओनली व्हेन द पोटेन्शियल ॲट ए अँड बी बोथ आर सेम. म्हणजे ए आणि बी या दोन्ही ठिकाणांवर पोटेन्शियल जोपर्यंत सारखा होत नाही तोपर्यंत हे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत राहतील. Once it will be equal, it will be same, the movement of the electrons or the flow of electrons will automatically stop. आता एवढं आपल्याला कळालंय की इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात म्हणून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात म्हणून करंट इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. आणि इलेक्ट्रॉन्स हे लोअर पोटेन्शियल पासून हायर पोटेन्शियल कडे फ्लो होत राहतात. इलेक्ट्रॉन्स हे लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे फ्लो होत राहतात आणि तोपर्यंत फ्लो होत राहतात जोपर्यंत दोन्ही ठिकाणांचे पोटेन्शियल सारखे होत नाही. क्लिअर आहे. आता अजून एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे. आतापर्यंत आपण फार जनरलाइज्ड कन्सेप्ट पाहिल्या किंवा ज्या की घडतात ते पाहिलं. बरोबर आहे की पॉझिटिव्हली चार्ज जे काही आहे ते हायर लेवल कडून हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे मूव्ह होतात. आत्ताच आपण पाहिलेले आहे लोअर पोटेन्शियल कडे ते मूव्ह होतात. बरोबर आहे. पण जर मला या पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकल्सला पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रिक
पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जला लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जर घेऊन जायचं असेल तर वर्क डन करावं लागेल. तर मला काय करावं लागेल, काम करावं लागेल. बरोबर आहे. आता ही कन्सेप्ट आपण कशी लक्षात घेणार आहोत, पाणी आपल्या वरती ओव्हरहेड जो टँक असतो, वॉटर स्टोरेज टँक असतो, तिथून आपल्या नळापर्यंत तो येतो. इट्स व्हेरी इझी. तुम्हाला काही करावं लागतं का, फक्त नळ चालू केला की ऑटोमॅटिक त्याच्यामधून पाणी खाली येतं. बरोबर आहे. पण प्रवाहाच्या विरुद्ध तुम्हाला जायचं असेल, वरतून पाणी खाली येतं, इट्स ड्यू टू द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याला तिथे तुम्हाला काहीही करायची गरज नाही. पण जर तुम्हाला याच्या विरुद्ध करायचं असेल, जर तुम्हाला ॲक्च्युअल प्रोसेसच्या अगेन्स्ट जर करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, वर्क डन करावं लागतं. तुम्हाला काहीतरी काम करावं लागतं. काय काम करता तुम्ही, मोटर लावता. बरोबर आहे. त्याच्यावर फोर्स अप्लाय करतात, पॉवर त्याची जास्तीत जास्त असलं म्हणजे जास्तीत जास्त पाणी वरतीच. बरोबर आहे की नाही. म्हणजे नॉर्मल फेनॉमेनॉच्या अगेन्स्ट जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वर्क डन करावं लागतं. तसंच नॉर्मली हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे हे पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो होतात. पण जर हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जर घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, वर्क डन करावं लागतं. दॅट मीन्स वर्क हॅज टू बी डन, वर्क हॅज टू बी डन against electric field, against इलेक्ट्रिक फील्ड. जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे, जे काही नॉर्मल यांचं व्यवस्थित चाललेलं असतं, त्याच्या विरुद्ध जर तुम्हाला काम करायचं असेल तर टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज, टू टेक पॉझिटिव्ह चार्ज from lower potential or from a point of lower potential, from a point of lower potential to the point of higher potential. बरोबर आहे. कळतंय काय चालू होते की जनरली पॉझिटिव्ह चार्ज जो काही आहे तो हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल जातो. पण प्रवाहाच्या विरुद्ध जर कुणाला काहीतरी करायची इच्छा झाली, बरेच जण असतात हे करू नको असं म्हणलं की तेच आधी करायचं असतं. तसंच हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे पॉझिटिव्ह चार्ज जातात. पण आपल्याला काय करायचंय, लोअर पोटेन्शियल कडून हायर पोटेन्शियल कडे जर हे पॉझिटिव्ह चार्ज घेऊन जायचे असतील तर काहीतरी वर्क करावं लागतं. वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम लोअर पोटेन्शियल टू द हायर पोटेन्शियल. आणि हे जे काही वर्क डन होतं युजिंग दॅट इलेक्ट्रिक पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजेच तुमची पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला इथे आपण हळूहळू तयार करतोय. बरोबर आहे. पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल. बरोबर आहे. मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय द डिफरन्स इन द पोटेन्शियल. बरोबर आहे ना. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय, डिफरन्स इन अ पोटेन्शियल बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. सगळ्यांना माहिती आहे की सेल जी काही आहे त्या सेलमध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल असे दोन टर्मिनल असतात. आपलं एसीचा रिमोट आहे, टीव्हीचा रिमोट आहे, त्याच्या मागे जे सेल असतात ड्राय सेल्स ते काढून पाहिजेत, त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं साईन दिलेलं असतं. बरोबर आहे. मग डिफरन्स ऑफ पोटेन्शियल between
between positive and negative terminal of positive and negative terminal of cell is called as PD of the cell, म्हणजेच potential difference of the cell. म्हणजे सेलचा पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणतो की पोटेन्शियल मधला जो काही डिफरन्स आहे जो की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये क्रिएट होतो त्यालाच आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. अँड दिस पोटेन्शियल डिफरन्स इज कॉज्ड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन्स अकर्ड इन द सेल. जसं मी आता सांगितलं होतं की ड्राय सेल, रिमोट मधला जो काही सेल आहे तो जर पाहिला आणि तो आपण मागच्या वर्षी शिकला, आपण सिलेबस मध्ये होता आणि तो आपण स्टडी सुद्धा केलेला आहे की ड्राय सेल असतो त्याच्यामध्ये सर्वात मध्यभागी एक कार्बन रॉड असतो ज्यालाच आपण ग्राफाइट रॉड सुद्धा म्हणतात आणि त्याच्या बाजूला अशा लेयर्स असतात आणि त्या लेयर्स मध्ये डिफरंट केमिकल्स स्टोअर केलेले असतात, बरोबर आहे. मग हे जे काही केमिकल्स आहेत त्या केमिकल्स मध्ये रिॲक्शन्स होते, त्या केमिकल्स मध्ये काय होते, रिॲक्शन्स होते आणि ड्यू टू दॅट रिॲक्शन्स इलेक्ट्रिसिटी काय होते, जनरेट होते, बरोबर आहे. म्हणजेच या केमिकल्समुळे केमिकल रिॲक्शन होते आणि या केमिकल रिॲक्शनमुळेच पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. केमिकल रिॲक्शन मध्ये काय होतो, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, बरोबर आहे. म्हणजे बेसिक काय आहे की तुमच्या सेलचं डिझायनिंग, त्या सेलमध्ये केमिकल्स असतात, त्या केमिकल्सचा यूज काय आहे, त्या केमिकल्समुळे काय होतं, केमिकल रिॲक्शन्स होतात. या केमिकल रिॲक्शनमुळे काय होतो, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो आणि या पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होण्यामागचं रिझन किंवा याचं पर्पज जे काही आहे ते these potential difference sets the electrons in the same direction which results in the flow of electricity or conduction of electricity through the conducting wires. कळतंय मी काय म्हणतेय की पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. मग हे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होण्यामागचं पर्पज काय आहे, का बरं हे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करायचं, त्याची गरज काय आहे, त्याची गरज आहे सेट द इलेक्ट्रॉन्स इन द सेम डायरेक्शन. सगळ्या इलेक्ट्रॉन्सला काय करायचं, एका डायरेक्शन मध्ये सेट करायचं आणि त्याचा रिझल्ट असा होतो की इलेक्ट्रिसिटी फ्लो होतो. त्याचा रिझल्ट असा होतो की इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. नाव हे समजण्यासाठी एक सिंपल साधं उदाहरण देते. जर टीचर्स तुमच्या क्लासरूम मध्ये नसतात त्यावेळेस तुम्ही क्लासरूम कशी असते ते इमॅजिन करायचं. कशी असते क्लासरूम, सपोज टीचर नाहीये, समोरच्याच्या खोड्या काढणं, त्याच्या डोक्यावर मारणं, त्याला चिमटे काढणं, बरोबर आहे ना, मागे वळून पाहणं, एखाद्याशी मारामारी करणं, चोरून टिफिन खाणं, त्याच्यानंतर गप्पा मारणं, टीचर असताना सुद्धा वहीच्या मागच्या पानावर लिहून गप्पा मारणं. दीज ऑल थिंग्स यू गाईज आर मिसिंग, राईट. म्हणजे आठवत असतील त्या गोष्टी की टीचर्स ज्यावेळेस क्लासरूम मध्ये असतात त्यावेळेस आपण मित्रांशी कसं भांडायचो, बेंचच्या खाली एकमेकांना लाता कशा मारायचो, पुढच्यांना आपण पोक कसं करायचो, या सगळ्या गोष्टी तुम्ही मिस करत असताल, राईट. पण हे कधी व्हायचं, ज्यावेळेस टीचर ॲब्सेंट असायच्या किंवा टीचरच्या ॲब्सेन्समध्ये, टीचर यायच्या वेळेस दोन टीचर्सच्या लेक्चर्समध्ये जो येण्याचा टाइम असतो त्या टाइममध्ये हा गोंधळ क्लासमध्ये चालू असतो. बट ज्यावेळेस टीचर्स क्लासरूममध्ये एंटर होतात तर याच्यापैकी 80% परिस्थिती ही सुधारलेली असते, बरोबर आहे. मग तिथे काय होत असतं, मागे पाहणारा जो काही मुलगा आहे तो समोर पाहतो, पोक करणं थांबतं, टिफिन खाणं थांबतं, मारामारी थांबते, अशा 80% गोष्टी याच्यापैकी थांबलेल्या असतात. का बरं थांबलेल्या असतात, ड्यू टू एंट्री ऑफ टीचर्स. तसंच जनरली कंडक्टर्स जे काही असतात किंवा या केमिकल रिॲक्शन्समुळे इलेक्ट्रॉन्स जे काही असतात ते अशा रँडम मुवमेंटमध्ये मूव्ह होत असतात. ही कन्सेप्ट आपण पुढे पाहणार आहोत. या रँडम अवस्थेमध्ये ते काय होतात, त्या कंडक्टर्समध्ये मूव्ह होतात.
पण ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतो, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केल्यानंतर ते सगळे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका डायरेक्शनला सेट होतात. दे ऑल सेट इन टू द सेम डायरेक्शन विच रिझल्ट्स इन द कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द कंडक्टिंग वायर्स. बरोबर आहे. म्हणजेच जसं टीचर एंटर झाले की सगळे डिसिप्लिन मध्ये येतात आणि वर्ग पुन्हा सुरू होतो. त्याचप्रमाणे या केमिकल रिॲक्शन्समुळे हे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते रँडमली मूव्ह होत असतात. पण जसं पोटेन्शियल डिफरन्स आपण क्रिएट करतो तसंच या पोटेन्शियल डिफरन्सच्या धाकामुळे म्हणा किंवा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केल्यामुळे म्हणा हे सगळे इलेक्ट्रॉन्स एका डायरेक्शननी मूव्ह व्हायला सुरुवात होतात आणि त्याचमुळे ही करंट इलेक्ट्रिसिटी त्या कंडक्टिंग वायरमध्ये फ्लो होते किंवा कंडक्ट होते. क्लिअर आहे. नाव ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. आतापर्यंत जे काही आपण पाहिलं ते सगळं नॉलेज होतं, ती सगळी इन्फॉर्मेशन होती. बरोबर आहे. पण आता एक्झॅक्ट पोटेन्शियल डिफरन्सची आपण डेफिनेशन पाहणार आहोत. पोटेन्शियल डिफरन्सची ॲक्च्युअल डेफिनेशन आहे वर्क. पोटेन्शियल डिफरन्सची ॲक्च्युअल डेफिनेशन आहे the amount of work done. Potential difference ची definition आहे the amount of work done, the amount of work done to carry a unit positive charge, to carry unit positive charge, to carry one unit positive charge from point A to point B, from point A to B is called as electric potential between A and B. Electric potential between A and B, right? The amount of work done to carry a unit positive charge from a point A to B is called as electric potential between A to B. म्हणजेच जसं आपण पाहिलं होतं की पॉइंट A आहे आणि पॉइंट B आहे. बरोबर आहे. मग या दोन पॉइंट मध्ये या पॉझिटिव्ह चार्जला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जितकं वर्क डन आपल्याला करावं लागतं त्याला आपण काय म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण काय म्हणणार आहोत पोटेन्शियल डिफरन्स. द अमाऊंट ऑफ वर्क डन, जितकं काम आपल्याला करावं लागतं एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन ए अँड बी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन ए अँड बी. द अमाऊंट ऑफ वर्क डन, जर तुम्हाला PD ची डेफिनेशन विचारली, पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन विचारली तर हीच डेफिनेशन तुम्हाला द्यायची. द अमाऊंट ऑफ वर्क डन to carry the unit positive charge from point A to B is called as electric potential between A and B. दोन पॉइंट मध्ये ज्यावेळेस एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जेवढं काही वर्क डन आपल्याला करावं लागतं त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स. ही झाली त्याची डेफिनेशन. नाउ what about formula? Potential difference is equal to amount of work done required to displace or required to carry a unit positive charge from one place to another place. This is called as a potential difference. Potential difference म्हणजे काय? Amount of work done to carry unit positive charge from a point A to B, it is called as
इलेक्ट्रिक पोटेन्शियल बिटवीन ए अँड बी. हा झाला पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन अपॉन चार्ज. क्यू हे जे काही साइन आहे ते कशाचं आहे? इलेक्ट्रिक चार्जचं. क्यू हे जे काही साइन आहे ते कशाचं आहे? इलेक्ट्रिक चार्ज. बरोबर आहे. नाव मला एक गोष्ट सांगा, MKS सिस्टम किंवा त्यालाच आपण म्हणणार आहोत SI सिस्टम, त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? SI सिस्टम. हे जे काही वर्क डन आहे त्याचं SI सिस्टम आहे जूल. त्याचं SI सिस्टम काय आहे? जूल. बरोबर आहे. SI युनिट आहे जूल. आणि चार्ज जे काही आहे त्याचं SI सिस्टम आहे कुलम. त्याचं SI सिस्टम काय आहे? कुलम. म्हणजे जूल पर कुलम. जूल पर कुलम हे कशाचं युनिट झालं? पोटेन्शियल डिफरन्स, ज्यालाच एक छोटंसं नाव दिलेलं आहे व्होल्ट. ज्यालाच एक छोटंसं नाव दिलेलं आहे व्होल्ट. कळतंय? म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स, राइट इट्स फॉर्म्युला अँड युनिट. पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन आहे, द अमाउंट ऑफ वर्क डन to carry a unit positive charge from point A to B is called as electric potential between A and B. A आणि B या दोन पॉइंट मध्ये एका युनिट पॉझिटिव्ह चार्जला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जेवढं काम करावं लागतं त्याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स. त्याला आपण काय म्हणणार आहोत? पोटेन्शियल डिफरन्स. या डेफिनेशन वरून फॉर्म्युला तयार झाला, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन अपॉन क्यू, म्हणजेच वर्क डन अपॉन चार्ज. वर्क डन अपॉन चार्ज. नाउ द SI unit is volt. SI unit is volt. 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 कशावरून काढलं मी? वर्कचं MKS युनिट आहे जूल आणि चार्जचं MKS युनिट आहे कुलम. जूल पर कुलम इज नथिंग बट द वोल्ट. मग यावरून कधी कधी तुम्हाला 1 वोल्टची डेफिनेशन सुद्धा विचारली जाते. 1 वोल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कुलम. 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. Now a potential difference is said to be 1 volt. एखाद्या पोटेन्शियल डिफरन्सला आपण 1 volt असं म्हणतो कधी? ज्या वेळेस 1 कुलम चार्ज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी 1 जूल एवढं वर्क डन जर आपण केलेलं असणार आहे. That means a potential difference is said to be 1 joule. A potential difference is said to be 1 joule when 1 coulomb of a positive charge is moved 1 point to the another point in 1 joule of work. Right? 1 volt. A potential difference is said to be 1 volt. 1 volt पोटेन्शियल डिफरन्स झालाय असं कधी म्हणू शकतो? 1 joule of a work is done to displace or to move 1 coulomb of a positive charge from one point to another point. पुस्तकामध्ये डेफिनेशन दिलेली नाही. इट इज अदर दॅन बुक. बुकपेक्षा वेगळं, पण फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. A potential difference is said to be 1 volt when 1 joule of a work is done to displace or to move 1 coulomb of a positive charge from one point to another point. मी अजून एकदा डेफिनेशन रिपीट करतेय, वाटल्यास तुम्ही जॉट डाऊन करून घ्या, कारण पुस्तकात ही डेफिनेशन दिलेली नाहीये. डायरेक्टली फॉर्म्युला आहे 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. डेफिनेशन आहे, a potential difference is said to be 1 volt when 1 joule of a work is done to displace a 1 coulomb of a positive charge from one point to the another point. From one point to the another point.
ठीक आहे, ही झाली तुमची 1 व्होल्टची डेफिनेशन. अशा प्रकारे तुम्ही डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल डिफरन्स, SI सिस्टम युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, वोल्ट आणि वोल्टची डेफिनेशन एवढं आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जसं आपण लास्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं की 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. आठवत असेल बऱ्याच जणांना, बरेच जण विसरूनही गेले असतील, बरोबर आहे. आठवायचं 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10 टू द पॉवर 6 जूल. हे कन्वर्जन आहे. तसंच पोटेन्शियल डिफरन्सच्या रिलेटेड सुद्धा 4 कन्वर्जन्स तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. पहिलं कन्वर्जन आहे 1 मिलीवॅट. 1 मिलीवॅट म्हणजे 10 टू द पॉवर -3 वॅट. 1 मिलीवॅट म्हणजे 10 टू द पॉवर -3 वॅट. नाउ 1 मायक्रोवॅट. 1 मायक्रोवॅट म्हणजेच काय, 10 टू द पॉवर -6 वॅट. 10 टू द पॉवर -6 वॅट. 1 किलोवॅट म्हणजेच, सॉरी, इट्स नॉट वॅट, इट्स वोल्ट. प्रत्येक ठिकाणी मी चुकीचं बोललेली आहे. इट्स नॉट वॅट, इट्स वोल्ट. 1 मिलीवोल्ट, 1 मायक्रोवोल्ट, 1 किलोवोल्ट and 1 megavolt. 10 to the power 3 volt and 10 to the power 6 volt. 10 to the power 3 volt and 10 to the power 6 volt. ठीक आहे, हे कन्वर्जन्स लक्षात ठेवायचे, कारण ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व करणार आहोत त्या ठिकाणी तुम्हाला हे कन्वर्जन्स कामाला येतील. जसं आपण न्यूमरिकल मागच्या वेळेस पाहिलं होतं की किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंड मध्ये करायचं, बरोबर आहे. त्यावेळेस आपल्याला माहिती होतं किलोमीटरचं मीटरमध्ये 1000 आणि आवरचं सेकंड मध्ये जर करायचं असेल तर 3600 ने आपण यूज करायचो. तसंच जर आपल्याला गिवन दिलेलं असेल 1 मिलीवोल्ट तर आपल्याला 10 टू द पॉवर -3 व्होल्टनी मल्टिप्लाय करायचं आहे. आपल्याला दिलं असेल 1 मायक्रोवोल्ट तर 10 टू द पॉवर -6 नी मल्टिप्लाय करायचं आहे. किलो वोल्ट जर दिलेला असेल तर 10 टू द पॉवर 3 नी मल्टिप्लाय करायचं आहे आणि 10 टू द पॉवर 6 नी मल्टिप्लाय कधी करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला मेगा वोल्ट दिलेलं असणार आहे. त्याच्यामुळे हे कन्वर्जन्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं. दिस इज ऑल अबाउट पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. नाउ फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स, बरोबर आहे. एव्हरी ॲटम ऑफ मेटॅलिक कंडक्टर, हे जे काही मेटॅलिक कंडक्टर्स आहेत, ज्या काही वायर्स आहेत त्या सगळ्या कशापासून बनलेल्या आहेत, मेटल्स पासून बनलेल्या आहेत. आणि या मेटल्सचे जितके काही आउटर मोस्ट शेल्स आहेत, आउटर मोस्ट शेल्स जे काही आहेत त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन किंवा 3 इलेक्ट्रॉन्स लूजली किंवा त्याला आपण म्हणू शकतो वीकली बाउंडेड, वीकली बाउंडेड टू द न्यूक्लियस. लूजली बाउंडेड टू द न्यूक्लियस. आता मेटल्स कोणकोणते आहेत, समजा सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, ॲल्युमिनियम आहेत. त्यांच्या आउटर मोस्ट सेलमध्ये जसं सोडियम आहे त्याचा 11 आहे, मॅग्नेशियम आहे 12, ॲल्युमिनियम आहे 13. हे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत, बरोबर आहे. तर सोडियम जो काही आहे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम जो काही आहे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, राईट. ॲल्युमिनियम जो काही आहे त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे जे काही मेटल्स आहेत त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3
फ्री इलेक्ट्रॉन्स असतात किंवा 1 किंवा 2 किंवा 3 असे इलेक्ट्रॉन्स असतात जे की न्यूक्लियस पासून वीकली बाउंडेड असतात, लूजली बाउंडेड असतात आणि त्याच इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, फ्री इलेक्ट्रॉन्स. त्याच इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, फ्री इलेक्ट्रॉन्स. कळतंय? फ्री इलेक्ट्रॉन्स कशाला म्हणतो, द मेटॅलिक द outermost orbit of metallic conductor contains 1 or 2 or 3 loosely or weakly bounded electrons, and these electrons are called as a free electrons. And as shown in the figure 3.3, these electrons can easily from one part of the body, one part of the conductor to the another part of the conductor. म्हणजेच हे जे काही फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स या कंडक्टर मध्ये एका रॅन्डम डायरेक्शन म्हणजेच डिफरंट डायरेक्शन मध्ये इकडे तिकडे मूव्ह होत असतात. बरोबर आहे. अँड द निगेटिव्हली चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑल्सो गेट ट्रान्सफर्ड ॲज अ रिझल्ट ऑफ मोशन. Thus, the free electrons in the conductor are the carrier of negative चार्ज. बरोबर आहे. म्हणजेच या कंडक्टर मध्ये काय होतात, ते मूव्ह होतात इन द रॅन्डम डायरेक्शन सुरुवातीला, जोपर्यंत आपण त्याच्यावर पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करत नाहीत तोपर्यंत. बरोबर आहे. इन द रॅन्डम डायरेक्शन त्यांच्यावर कोणताही बर्डन, फोर्स किंवा वर्क डन झालेलं नसतं. राईट. हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठून आलेले आहेत, हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत जे त्या मेटलिक कंडक्टर मधल्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉन्सचे आहेत, जे की त्या न्यूक्लियस बरोबर लूजली बाउंडेड आहेत, वीकली बाउंडेड आहेत. आणि हेच जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, दीज आर द रिझन फॉर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. दीज आर द रिझन फॉर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. हेच रिझन आहे किंवा हेच कारणीभूत आहेत या इलेक्ट्रिसिटीचा फ्लो करण्यासाठी किंवा या इलेक्ट्रिसिटीचं कंडक्शन करण्यासाठी. दिस इज ऑल अबाउट फ्री इलेक्ट्रॉन्स. फ्री इलेक्ट्रॉन्स बद्दल जास्त काही विचारत नाहीत, फक्त विचारली तर एखाद्या वेळेस 1 मार्काची डेफिनेशन विचारली. एव्हरी ॲटम ऑफ अ मेटॅलिक कंडक्टर हॅज 1 or more outermost electrons which are very weakly bounded to the nucleus, and these electrons are called as a free electrons. ठीक आहे. हे झालं तुमचं फ्री इलेक्ट्रॉन्स. आता करंट फ्लोइंग थ्रू द कंडक्टर बिकॉज ऑफ दीज फ्री इलेक्ट्रॉन्स हे कसं होतं हे आपण नेक्स्ट सेशनला पाहणार आहोत. ठीक आहे. बाय.